हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. तर रिसेंटली मला मेसेज येत आहे जसा आपला डीबी आहे ना 21, 22, 23 असा. तर त्या रिलेटेड जेवढे पण डाऊट्स वगैरे येत आहे मुलांची, एक डाऊट असा होता की म्हणजे मी येई लागलो आहे पण माझ्याकडे डिप्लोमाचं सर्टिफिकेट नाही आहे, तर मग ते नसलं तर चालेल का असं काही. तर असे पूर्ण डाऊट्स या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ आणि थोडंफार ॲडिशनल माहिती पण मी तुम्हाला देणार आहे. तर जर तुमचा डीबी असेल 21 पासून पुढे जेवढे पण दिवस आहे ते डिस्कॉमचा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल राहील. तर चला तर मित्रांनो सुरू करूया. तर कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून एक वेळेस डीबीचं शेड्यूल तुम्हाला सांगून देतो कसं आहे. तर म्हणजे एक वेळेस क्लिअर कट होऊन जाते डायरेक्टली दुसऱ्या याच्यावर पॉईंट्सवर मूव्ह केल्यापेक्षा. तर 21 तारखेला म्हणजे ट्यूजडे येतो, मंगळवार येतो. तर रँक 1 ते 50 जे आहे त्याचं 10:30 सकाळी 10:30 वाजता आहे, तर 1 वाजेपर्यंत म्हणजे 1 ते 50 रँकवाल्यांचं. आणि सेकंड शिफ्ट म्हणू शकता आपण म्हणजे 2-2:30 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत रँक 51 ते 100. म्हणजे पहिल्या दिवशी 21 तारखेला 100 रँक पर्यंत डीव्ही होणार आहे. त्याच्यानंतर 22 तारखेला 101 ते 200 पर्यंत डीव्ही होणार आहे. तेच 101 ते 150 पर्यंत जे कॅन्डिडेट्स आहे ते 10:30 पासून 1 पर्यंत आणि त्याच्यानंतरचे 2:30 पासून 6 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर म्हणजे आता मंगळवार बुधवार झाला, 21-22 झाला, 23 तारीख म्हणजे गुरुवार. आता हे जीईटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रिकलचे जे आहे त्याचे येईचा डीव्ही चालू आहे 3 दिवस 21, 22, 23. 23ला 201 पासून 298 पर्यंत डीव्ही होणार. तर 201 ते 250 पर्यंत त्यांचा 10:30 वाजता चालू होणार, 1 वाजेपर्यंत राहणार. आणि 251 पासून तर 298 पर्यंत तो 2:30 पासून चालू होणार आणि 6 वाजेपर्यंत राहणार. मग डीईटीचा 24 तारखेला आहे रँक 1 ते 50 पर्यंत. तेच पहिले जे 1 ते 25 आहे तर 25 लोकांना घेतलं आहे. तर 1 ते 25 10:30 ते 1 आणि 56 ते 50 पर्यंत जे आहे ते आहे 2:30 ते 6 वाजेपर्यंत. त्यानंतर मग जीईटी सिव्हिल आहे, डीईटी सिव्हिल आहे 27 तारखेला आणि 28 तारखेला आहे जीईटी डिस्ट्रीब्युशन इंटरनल वाले जीईटी डीईटी 28ला. म्हणजे 21 पासून 28 पर्यंत डीव्हीचा शेड्यूल आहे पूर्ण. तर हे झालं. डॉक्युमेंट्स एक वेळेस पाहून घेऊ काय मागितले आहे त्यांनी. तर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म काढायचा आहे. तुम्ही कसं करा की म्हणजे 2-2 झेरॉक्स करून घ्या, म्हणजे एक ओरिजिनल आणि 2 झेरॉक्स. यांनी एकच कॉपी मागितली आहे फोटोकॉपी, पण 2 घेऊन घे जा सेफ साईडसाठी. मग एसएससी सर्टिफिकेटवर म्हणजे आपलं डेट ऑफ बर्थ राहते ते पाहण्यासाठी. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे सगळे तुम्हाला डिग्री म्हणजे डिग्री असेल म्हणजे असं असेल 10th डिप्लोमा डिग्री असं, किंवा मग 10th 12th आणि डिग्री सगळ्या तुम्हाला आणायचे आहे. म्हणजे त्याच्यात काय येणार मार्कशीट आणि डिग्री आणि सोबतच म्हणजे कन्व्हर्जन जे राहते ते पण तुम्ही घेऊन ये जा युनिव्हर्सिटी मधलं. असं तुमच्याकडे याच्यात मागितलं नाही आहे, पण जर सीजीपीए वगैरे असेल तर एक सर्टिफिकेट ते घेऊन ये जा. आणि कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे आणि डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. आणि जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वगैरे असेल तुमचं, जसं वुमन्स असेल, स्पोर्ट पर्सन असेल, तर त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते. तर एवढं यांनी मेन्शन केलेलं आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही गेटचा स्कोर टाकलेला असेल अप्लिकेशन मध्ये तर ते जे गेट स्कोर कार्ड आहे ते घेऊन ये जा. त्याच्या पण 2 झेरॉक्स 3 काढ जा प्रिंट, एक स्वतःसोबत आणि 2 फोटोकॉपीसाठी. म्हणजे एक ओरिजिनलचा बंच बनवा आणि 2 फोटोकॉपीचा बनवा. आता तुम्हाला वाटत असेल एकच फोटोकॉपी मागितली, तुम्ही एक बनवू शकता, पण सेफ साईड साठी 2 बनवून घ्या. आणि सोबतच आता सपोज तुमच्याकडे जसं ते डिप्लोमावाला सर्टिफिकेट नव्हतं, तर मग त्याच्या आता एवढ्या दिवसाचं तुम्ही घेऊन आले पाहिजे होतं, पण आता तुमच्याकडे नाही आहे, तर मग तुम्ही जे पण त्याची झेरॉक्स वगैरे असेल किंवा मग तुम्ही आणलंच नाही असं जर असेल तर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट वगैरे असेल ते आणलं तरी चालेल. म्हणजे मार्कशीटलाच राहते म्हणा जास्त व्हॅल्यू, पण इन केस मागतात कधी कधी. तर नसेल तर मग तुम्ही तसं तिथं लिहून देऊ शकता अप्लिकेशन की मी या डेटला आणू शकतो. तर नसेल तर म्हणजे पॅनिक व्हायची गोष्ट नाही आहे. आणि बाकी कुठे मिस्टेक असेल नावागिवामध्ये, म्हणजे या सर्टिफिकेटमध्ये हे नाव, या सर्टिफिकेटमध्ये हे नाव आणि थोडंफार मिसमॅच असेल तर तुम्ही एक ॲफिडेव्हिट बनवून नेऊ शकता की हे सगळे नाव माझे सेमच आहे. तर त्याचाही प्रॉब्लेम येत नाही मग. आणि काही डॉक्युमेंट तुमच्याकडे आता नसतील, सपोज डोमिसाईल नसतील, तर तुम्ही अप्लाय करू शकता आज किंवा उद्या, म्हणजे 21 तारखेच्या आत, आणि त्याची रिसिप्ट तुम्ही देऊ शकता. मग ते रिसिप्ट दिली तर जुनं तर असेल ना तुमचं डोमिसाईल, तर ते तुम्ही लावू शकता. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे पुन्हा काढायची गरज नाही, फक्त नॉन क्रिमी लेअर असते आणि डोमिसाईल असते तेच काढावं लागते. तर त्यासाठी मग तुम्ही जुनेवालेच दाखवू शकता. इन केस त्यांनी जर म्हटलं की आता ह्या वर्षीची पाहिजे, 24-25 असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या आधीचा असेल तर आता एक अप्लाय करून द्यायचा आणि त्याची जे रिसिप्ट राहते ते लावून घ्यायची आणि जुनं पण दाखवायची. इन केस त्यांनी मागितला तर तुम्ही रिसिप्ट दाखवू शकता की हे आता टाकलेलं आहे आणि येणार आहे, कारण की डीव्हीचा जे दिवस आहे ते कमी दिलेत बा तुम्ही, त्यामुळे आम्ही म्हणजे एवढेच अरेंज करू शकलो. आणि मग ते रिसिप्ट दिल्यावर मग जेव्हा फायनल डीव्ही वगैरे होणार, अपॉइंटमेंट लेटर आहे ना, तुम्ही तेव्हा देऊ शकता. तर जुने असेल ते घेऊन या, एनसीएल जुनं असेल ते घेऊन या. त्याची पण 3 वर्ष व्हॅलिडिटी वगैरे असते, तर त्याचा पण प्रॉब्लेम नाही आहे. आता म्हणजे जे जिथे बोलावलं आहे तिथे कसं पोहोचायचं ते पण आपण पाहणार आहे. तर तुम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर तुम्हाला उतरायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथून म्हणजे तरी 4-5 किलोमीटर तर येणारच, थोडं दूर आहे, पण ॲटोनं 15-20 मिनिटात तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तसं दूर आहे पण ॲटोनं वगैरे म्हटलं तर जवळच आहे, म्हणजे एकदम दूर नाही आहे, म्हणजे सिटीमध्ये
नाही आहे, जिथं रेल्वे स्टेशन आहे त्याच्यात जवळ आहे. तर एक लहरे म्हणून तुम्ही चेमरी 1 जरी म्हटलं किंवा डिस्कॉमचं ट्रेनिंग सेंटर म्हणून देता, तर ते तुम्हाला पहिलंच गेट आहे म्हणा. म्हणजे जसं एंट्री घेतो आपण तिथे, तर पहिले डिस्कॉमचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि त्याच्यानंतर जन्कोचं आहे, म्हणजे आमचं जिथं झालेलं होतं तिथे. तर तुम्हाला फक्त मग 150 रुपये द्यायचे आहे ऑटोवाल्यांना. तर मग 3 जण जर तुम्ही बसाल तर 50-50 तुम्हाला येऊन जाईल. तर 150 रुपयाच्या वर तर तुम्ही देजा नका, ॲट मॅक्स 200 देऊ शकता, पण 150 रुपयात ते घेऊन जाणार. त्याला म्हणा पहिल्याच गेटवर आहे म्हणा, डिस्कॉमचं ऑफिस आहे म्हणा. जन्कोचं नाही आहे, जन्कोचं थोडं पुढे आहे, 1.5-2 किलोमीटर. तर डिस्कॉमचं असल्यामुळे 150 रुपयात ते घेऊन घेणार. त्याच्यातही मग आता कसं रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर 2 आउटपुट राहते ना, म्हणजे एक या साईडचा फर्स्ट नंबरचा प्लॅटफॉर्म आणि एक लास्ट नंबरचा जो पण राहील 7-8. तर 8 वर न जाता इकडूनच उतरायचं, जेणेकरून इकडे पूर्ण ऑटो वगैरे तुम्हाला भेटून जाईल. त्या मागच्या साईडनं जाणार तर तुम्ही डायरेक्ट त्या इथं जाणार जिथून ते एक लहरेचा फाटा फुटतो तिथं पोहोचून जाणार. पण मग तिथं ऑटो वगैरे नॉर्मली थांबत नाही, तर तुम्ही 1 नंबरवरच या. तिथं तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स राहील जासाठी, म्हणजे ऑटोच राहील. तर तिथून तुम्ही जाऊ शकता. 150 रुपयात तुमचं जाणं होऊन जाईल. आता जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर एक तर तुम्ही ॲफिडेव्हिट बनवू शकता. जर तुम्ही तहसीलमध्येच राहत असाल आणि तुम्हाला काढणं म्हणजे लवकर काढणं होऊन जाईल सोमवारी वगैरे, तर तसं ॲफिडेव्हिट बनवून घ्यायचं की मी सध्या उपलब्ध नाही आहे, 1 महिन्यात किंवा 1-1.5 महिन्यात जेवढा पण तुम्हाला टाइम लागेल तेवढ्या याच्यात देऊन देणार. सपोज काही डॉक्युमेंट नसतील तर, किंवा मग तिथं पण तुम्ही अप्लिकेशन लिहून देऊ शकता की मी या डेटला देऊ शकतो बा हे, म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे जे पण राहिलेलं आहे ते. आणि नावामध्ये वगैरे चेंज वगैरे असलं, म्हणजे नॉर्मली काही असलं तर तुम्ही ॲफिडेव्हिट बनवून देऊन द्यायचं की असं सीन आहे, पण हे सर्व एकच आहे आणि हे माहिती माझ्या हिशोबाने ट्रू आहे. तर मग ते कन्सिडर करण्यात येते. बाकी आणखी जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, मी त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तिथे जाताना तुम्हाला काही पण प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट करू शकतो की कुठे जावं तुम्ही. तर सकाळी वगैरे जर तुम्ही सकाळच्या ट्रेन असेल तर आरामानं तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर मॅक्झिमम तुम्हाला अर्धा तास लागतो जिथे तुमचा DV आहे तिथे पोहोचायला. म्हणजे डिस्कॉम ट्रेनिंग सेंटर पण म्हणू शकता किंवा डिस्कॉमचं ऑफिस म्हणू शकता. ते एकाच एरियात आहे. स्टार्टिंगला डिस्कॉम आहे आणि मागे जन्कोच आहे. तर दॅट्स इट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.